गोष्टीचं नाव आहे चिमुकला ढग आणि तहानलेलं झाड. एका गावाच्या काठाशी एक छोटंसं रोपटं होतं. ते रोज आकाशाकडे बघायचं आणि म्हणायचं, देवा, मला थोडंसं पाणी मिळालं ना तर मी मोठं झाड बनेन. त्या वर्षी उन्हाळा खूप कडक होता. सूर्यदादा खूप तापले होते. रोपट्याची पानं खाली वाकली होती. जवळून जाणारी फुलपाखरं, चिमण्या सगळे त्याला धीर द्यायचे. एके दिवशी आकाशात एक छोटासा पांढरा शुभ्र ढग आला. त्याने खाली पाहिलं आणि रोपटं उदास दिसलं. ढगाने विचारलं, ए छोट्या, तू इतका उदास काय आहेस रे? रोपटं म्हणालं, मला ना खूप तहान लागली आहे. पाऊस नाही, पाणी नाही, मी कसा वाढू? छोटा ढग थोडा विचारात पडला. तो अजून खूपच लहान होता. त्याच्याकडे जास्त पाणीही नव्हतं, पण त्याचं मन खूप मोठं होतं. तो म्हणाला, माझ्याकडे ना थोडंसंच पाणी आहे, पण मी तुला मदत नक्की करतो. असं म्हणत ढगाने अलगद काही थेंब रोपट्यावर शिंपडले. ते थेंब पडताच रोपटं जणू हसल्यासारखं दिसू लागलं. त्याची पानं टवटवीत झाली. त्याने आनंदाने म्हटलं, धन्यवाद ढगदादा, तुमच्या छोट्याशा मदतीने मला खूप बळ मिळालं. हे पाहून आकाशातले इतर ढगही पुढे आले. जर छोटा ढग मदत करू शकतो तर मग आपण का नाही, ते म्हणाले. थोड्याच वेळात छानसा पाऊस पडू लागला. रोपटं आनंदाने डोलू लागलं. काही दिवसात ते मोठं हिरवं झाड झालं. त्या झाडावर चिमण्या घरटी बांधू लागल्या. प्रवाशांना सावली मिळू लागली आणि गाव अधिकच सुंदर दिसू लागलं. एक दिवस ते मोठं झाड आकाशाकडे पाहून म्हणालं, हे सगळं त्या छोट्या ढगामुळे शक्य झालं. छोटी मदतही खूप मोठा बदल घडवू शकते. यातून आपण काय शिकलो? लहानशी मदतही कोणाचं तरी आयुष्य सुंदर करू शकते. बाय.